नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी सांगायला हवं की नरहरी झिरवळ असेल किंवा आंबेडेच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार असेल किंवा आता चाकणकरच्या संदर्भातलं खराचं प्रकरण असेल, ह्या सगळ्या संदर्भामध्ये त्यांची पण प्रतिमा स्टेक्सला लागलेली आहे. ठीक आहे, त्यांनी खरात प्रकरणामध्ये लवकर SIT स्थापन केली. त्या SITला कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय ह्या क्षणापर्यंत ती SIT काम करते आहे. पोलीस दलानं खरोखरच उत्तम काम केलं आणि यातले सगळे लोक हे ह्या तपास प्रक्रियेमध्ये त्यांना योग्य ते शासन होण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करते. पण तिथेच जयकुमार रावळ या मंत्री महोदयांनी 1.5 कोटी रुपये जे शासनाच्या पर्यटन विभागाच्या अंतर्गत त्यांना दिले, त्याबद्दलचा कोणताच खुलासा सरकारच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आला नाही. हे थोडं आजचं मुक्त चिंतन असलं तरी एका महिला आमदारांच्या, त्यांचं नाव सांगायचं काही कारण नाही आहे, पण त्या असं म्हणाल्या की तर इथून पुढे राजकारण करत असताना माझ्या कुटुंबातल्या वेगळ्या दृष्टिकोनाचा सुद्धा मला विचार करावा लागेल. मी मुंबई जाते, सार्वजनिक ठिकाणी असते, लोकांना नमस्कार करते, हात हातात घेते लोकांच्या, त्याच्यातला भाव वेगळा असतो, लोकांप्रती असलेली आपली कामाची निष्ठा असते. पण आता कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा वाटतंय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चोथा झाला आणि तो इतकाच चोथा झाला आहे की असा आहे की सार्वजनिक जीवनात वागणाऱ्या व्यक्तीबद्दल एक साधारण दृष्टिकोन काय असतो, तर त्यांनी स्वच्छ, इमानदार, वैयक्तिक चारित्र्याची पूर्ण काळजी घेऊन त्यांनी त्याचं वर्तन करायला हवं. तशी परंपरा आहे आपल्याकडं. किमान पक्षी अनेकांच्या अनेक स्वरूपातल्या वदंता जरी असल्या तरी ह्या ज्या पद्धतीचे आत्ता दृश्य महाराष्ट्र बघतोय त्याच्यातनं राजकारण्याबद्दल निव्वळ घृणा तयार झालेली लोकांच्या मनात. घृणा म्हणजे अपवादानं सुद्धा लोक कोणाबद्दलही चांगलं बोलत नाही आहेत. खरं तर खूप टॉलिस्ट लिडरशिप महाराष्ट्रात होती, आहे आणि पुढेही राहील. आत्ताच्याही राजकारणामध्ये खूप मोठी मोठी माणसं सर्वपक्षीय पक्षामध्ये आहेत, पूर्वी तर होतीच. पण या माणसांबद्दल सुद्धा, या नेतृत्वाबद्दल सुद्धा हळूहळू लोक अतिशय तिरस्काराने बोलायला लागलेत. कारण हे लोक सत्तेतनं पैसा, त्या पैशातनं गैरकृत्य आणि त्या गैरकृत्याचं एक्स्ट्रीम टोक इथपर्यंत जाऊन पोहोचले. कल्पना करा की श्रीमती चाकणकर ह्या समजा त्या बॉडीवरती चुकून आल्या, त्यांना पण फसवलं. पण गेल्या वर्षभरामध्ये ज्या वेळेला ह्या भोंदू बाबाचा विषय आला त्या वेळेला चाकणकरांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला हे दिसतंय. त्या जर असं होऊन म्हणाल्या असत्या की या पण बाबानं मला फसवलंय, त्यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला सांगितलं असतं तर त्यांच्या आजच्या बोलण्याला काहीतरी अर्थ होता. म्हणून जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमधले इन्साइट्स आहेत, जसं की पक्षानं इथून पुढची अजित पवार यांच्या मृत्यूनंतरचा सगळा पत्रव्यवहार रद्द करावा अशी भूमिका घेतली, त्याचं कारण आहे की पक्षामध्ये सुद्धा 2-3 गट आता तयार झालेत आणि त्यांना वाटतं की पक्षातला एक गट हा आपल्या पक्षावरती कमांड मिळवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे जी जुनी कार्यकारिणी होती ती कार्यकारिणी तशीच ठेवावी, पण त्यात काही नवीन नावं घ्यावीत अशी खडाजंगीची चर्चा झाली. त्याच्यात उत्तर महाराष्ट्रातल्याच काही जे माजी मंत्री वगैरे आहेत त्यांना त्या कार्यकारिणीमध्ये घ्या असं वाटलं. त्याच्यानंतर अनेकांचे कान टवकारले की कार्यकारिणीत का बदल करायचा, कारण कोणाचाच कोणावरती विश्वास राहिलेला नाही. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जशी राजकारण्याबद्दलची घृणा आहे तशीच राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात चौफेर बदनामी सुरू आहे. चौफेर. आणि ते त्या पक्षाला लक्षात येते की नाही माहीत नाही मला. जरी ते पार्थ पवार आता अनेक लोकांशी बोलत असले काय करायला पाहिजे, आणि एक चर्चा अशी पण झाली की पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पण महाराष्ट्रव्यापी दौरा करावा वगैरे, पण त्यांच्या हे लक्षात यायला हवं की जेवढी काळ ते पक्षातल्या ह्या मंडळींना वाचवत राहतील. खरं तर नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा तेव्हाच व्हायला हवा होता जेव्हा त्यांच्या PAनं सगळ्यांना माहिती आहे की मंत्र्यांच्याच वतीनं ती लाच घेतली होती, वाचवलं. काय परिणाम? नवीन व्हिडिओ आला. मी तो व्हिडिओ बघितला पूर्णपणे, मला पाठवतात लोक विश्वासाने, मी तो बघितला. 10 मिनिट 29 सेकंदाचा व्हिडिओ. असं दिसतंय की झिरवाळांना ते जे काही करतायत आणि ते करून जे कोणी ज्यांच्याबरोबर करतायत त्यांच्याबद्दल इतका विश्वास आहे की तिथे नॉनव्हेज आहे, अल्कोहोल आहे आणि मग तो नको तो प्रकार आहे. खरं म्हणजे नरहरी झिरवाळ यांना कोणीतरी ट्रॅप केले लक्षात येते. पण तुमचं वैयक्तिक चारित्र्य काय आहे? इतक्या सहजासहजी तुमच्या विरोधातले व्हिडिओ बाहेर येतात. याचा अर्थ ते यायला नको होते असं नव्हे, तुमचं चारित्र्य त्याच्याबद्दल मी बोलतोय. किंवा त्यांचा PA हा इतक्या उघडपणे लाच घेतो आणि त्यांना त्याच्याबद्दल ना त्या PAला अटक होते, ना नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा होतो.
आणि मग चाकणकरांचं प्रकरण बाहेर येतं. मग आता त्या बैठकीमध्ये जी चर्चा होते ती अशीच असते की आपल्या पक्षाची कुणीतरी बदनामी करते. अरे पण तुमच्या पक्षात किती गणंग लोक बसलेले आहेत ते बघणार आहेत की नाही. अर्थात भाजपमध्ये सगळेच शुचिरभीत आहे वगैरे असं काही मानायचं कारण नाही. आणि म्हणून मी म्हणतो की जरी राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण बदनामी होत असली तरी मुख्यमंत्र्यांना पण हे लक्षात घ्यायला हवं की सरकार त्यांचं आहे, त्यांच्या सरकारमधले हे गणंग आहेत. आणि ठीक आहे, म्हणजे हे पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री हा काही सर्वशक्तिमान असत नाही. तेलगीचं उदाहरण आहे की तेलगीच्या प्रकरणामध्ये नंतर सगळ्यांना क्लीन चिट मिळाली, पण जर खरोखर रांग लागली असती तर अनेक लोकांना जेलमध्ये टाकावं लागलं असतं. ते तेव्हाही करता नाही आलं. आत्ताही असं दिसतं आहे की या खराच्या प्रकरणामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारी गुंतलेले आहेत, काही रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे लोक गुंतलेले आहेत, काही राजकारणी गुंतलेले आहेत, काही राजकारणी लोकांनी त्यांची मार्केटिंग केली आहे आणि रुपाली चाकणकर वगैरे सारख्या व्यक्ती तर त्याच्या ट्रस्टवरती आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी एक तरी अशी भूमिका घ्यावी की किमान ह्या लोकांना, जे लोक या व्यवहारात थेटपणे गुंतलेले आहेत त्यांना आम्ही सेवेतनं बडतर्फ करू, बदली करताय तुम्ही, काय अर्थ आहे त्याला. किंवा जे राजकारणी, आता नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच घ्यायला होता. आपलं दुर्दैव काय, त्यात फडणवीस असू देत किंवा अजून कोणी असू देत, शेवटी मताचं गणित आहे. आणि मग विरोधी पक्ष ते आदिवासी समाजाचे नेते आहेत म्हणून बोलत नाही. सत्ताधाऱ्यांचा तर खूप मोठा विरोधी आदिवासी समाजामध्ये त्यांचं राजकारण त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून निवडणूक जिंकण्याच्या गणितीमध्ये जे लोक यशस्वी झालेत त्या गणितीकडे लक्षात देत हे जे अशा पद्धतीचे कृती करणारे लोक आहेत त्यांच्याकडं मुख्यमंत्री साफ दुर्लक्ष करतायत. आणि हे त्यांच्या प्रतिमेचं भंजन आहे. ते जितकी काळ अशा लोकांना प्रोटेक्ट करत राहतील, बहुधा 2019 ते 2022 दरम्यान त्यांच्याबद्दल जे काही घडलं त्याच्यानंतर त्यांनी पण त्यांच्या राजकारणाचा पोत बदलला असं दिसतंय. आणि त्या राजकारणामध्ये पूर्वी ज्या गोष्टी फडणवीस यांच्याबद्दल अशा त्यांच्या प्रतिमेला लागू होत नव्हत्या त्या आता हळूहळू लागू व्हायला लागल्यात. ठीक आहे, विरोधी म्हणजे त्यांच्या सहकारी पक्षाचं प्रकरण आहे वगैरे ते असं म्हणतील, माझ्या पक्षातलं कोणाचं आहे का असं म्हणतील, पण ते शेवटी राज्याच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत. त्यांच्या सरकारमध्ये ना भ्रष्टाचार थांबलाय, ना या राजकीय नेत्यांचं गैरवर्तन थांबलंय. उलट महाराष्ट्राची वाटचाल ही अधिकात अधिक रसातळाला चालली आहे. आणि ते चालत असताना फडणवीस सुद्धा स्वतःची जबाबदारी ह्यातनं टाळू नाही शकत. शेवटी ते राज्याचे प्रमुख आहेत. ते मी वारंवार का म्हणतोय, कारण त्यांना काहीतरी एक्झाम्पल सेट करायला लागतील की मी हे मुख्यमंत्री म्हणून चालू दिलं नाही. त्याची काही राजकीय किंमत पण मोजायची त्यांच्यावरती वेळ येणार नाही, कारण तेच आता सर्व शक्तिमान आहेत त्यांच्या पक्षामध्ये. आणि म्हणून या क्षणाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चोथा झालाय त्या चोथ्याला दुरुस्त करण्यासाठी इतर कोणीही नाही काही करू शकणार. तुम्हालाच विदिन यू असं जे असतं ना ते करायला लागेल. आणि त्याची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांनी आणि त्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी करायला हवी. जे लोक असं म्हणत होते की या सगळ्या संदर्भामध्ये काय होऊ शकतं, तर हेच होऊ शकतं. बाकी न्यायव्यवस्था, पोलीस संस्था वगैरे ह्या तर किती पातळीवरती कॉम्प्रोमाइज झाल्यात तर आपण बघतोच आहोत. खरात हे त्याचं मोठं झणझणीत डोळ्यात अंजन घालणारं प्रकरण आहे. थांबूया आपण इथे.